श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाची गोकर्णीची महिमा आम्हाशी विस्तार करावा कृपेशी. पूर्वी कवना वर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांग मज सिद्ध बने नामधारकाशी गोकर्ण महिमा मज पुसशी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्त एकावे पूर्वयुगांत इक्वाकुवंशी मत्रसंह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्मधर्मरथ देखा आस्था राजा एक दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी वाससिंह शार्दूलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखून त्याची जाळ वर्षे कोपेसी मूर्छना घेऊन धरणीसी पडिला दैत्य तये वेळी दैत्यवद्दिती ते वेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करोनी प्राण त्याच्या निशाचुरी बंधूसी म्हणते येरू तू जरी होशील सदो दरू सोड माझा घ्यावा त्वरित हेसे बोलून बंधूशी दैत्य पावला पंचवाशी अनेक माया तयापाशी निररूप धरले ते वेळी रूप धरून मानवाचे सौम्यवानी बोले वाचे सेवकत्व धरले राजाचे अतिनम्रे बोलून या समस्त मग मारून या दृष्ट जीव छेदोनिया राजा आला परतोनी आपले नगर पर्ययसा ऐसे क्रमित एके दिवशी पितृश्राद्ध आले पर्ययसी आमंत्रण सांगे ऋषिकेशी वशिष्ठास्ती मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे त्याशी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भानवसी सर्व आणुनित्वा द्यावी अंगीकारोनी तो सेवक नर मांस आणुनी देख कापट्य भावे करवी पाक केली शाकते वेळी ठाय घाली ती ऋषिकेश्वराशी पाहिलेच वाढील नरमांसाशी पाहताशी कोपला वरिष्ठ ऋषी दिनेला शापते वेळी वरिष्ठ म्हणे तयाशी रायासी नरमांस वाढिले आम्हासी त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे ते वेळी शाप देतीस ते वेळी राजा कोपला अति प्रबळी अपराध नसता आम्हाजवळी वाया शापिले ती का नेने मांसपाक केवने केला माझा निरोप नाही झाला वृथा अमुत्या शाप दिला आपण शापीन म्हणे तसे उदक घेऊन अंजुळी शापावया सिद्ध झाला ते काळी तव राजश्री येऊनी जवळ वर्जित जहाली पतीसी म्हणे ते नारी गुरुशी शापित दोष भारी वंदोनी त्याचे चरणी धरी तेने दर्शन भवसागर मदयंती सतीचे वचन मानिती झाला राजा आपण अंजळी उदक होते जाण पडिले आपल्या चरणावरी शाप देतो कल्मष पाणी पडले राजयाचे चरणी कल्मषपाद नाम म्हणून या ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठ चरणाशी उदरी स्वामी बाळकाशी एवढा कोप काय की जेव करुणा वचन ऐकून शांत झाला वशिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल उशाप देऊन वशिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी ब्रह्मराक्षस राजा प्रियेसी होऊन गेला वनांतर निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्य दिकरू ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखील राक्षस भयासुर येऊन या धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुशी घेऊन या गेला भक्षवयासी विप्रस्त्री जाय समागमे अतिशोकरी तसे ते ब्राह्मणी जाऊन या लागे राक्षस चरणी राखे मजला अहे वपनी प्राणेश्वरासी सोडी पा न भक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते भक्षिगा सुखवृत्ती वल्लभा ते सोडी पापती विद्ने राहती नारी जन्म व्रथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखावे परस्त्री करी मा दुःखा बोल न माने ती राक्षसे एका त्या ब्राह्मणाते बक्षिले पतीचे बक्षिले देखून या शाप दिदला ते ब्रह्मणी म्हणे राक्षसा एककानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्ष क्रमोनिया परिरमता तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथा बक्षिजे दृष्ट
दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा शाप घेऊन तये वेळी पतीचे अस्थि मिळवून सकळी काष्ट घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला. तिने ऐसे असता राजा ते आक्रमली. तेथे 12 वर्षा पुनरुपी राजा होऊन एका आला आपले नगरास. विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगे ते खून रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपण असे एकुणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करून निर्वाण त्याजू प्राण म्हणत असे मदयंती म्हणे राजे असे संतान नाही तुम्हासी आता कष्टाला 12 वर्षी प्रारब्धाबले न चुकेची ऐकुणी सतीचे वचन शोक नाटला अतिगहन शून्य गती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्धी पौरोहितासी बोलविता झाला परी येसी ब्रह्महत्या घडली आपणासी उमच होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एकमात तीर्थे आचरावी समजता तेने पुनीत होशील ऐसा करून विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थे परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसा नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवेत असे अवघर रूपे असे हिंडत न वचे करुणे परी देखा कष्टोनी राजा बहुता तिरी निर्वाण होऊन माना भीतरी हिंडत पातला मी तिला परी चिंत्राकांत करू होऊन या नगर ब्रह्मदेशी श्रमोनी राजा परियशी चिंतित असे मानसी वृक्षछाय वैसवनिया तो ऋषिकेश्वरा समवेत अंजायचा सूर्य प्रकाशित गौतम ऋषिकेश ख्यात अवचित तेथे पाथला देखोनी राजा गौतमाची चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करून या आश्वासनी ते वेळी गौतम पुसे करून बहाळी क्षेम साधना सकाळी पुसता झाला वृत्तांत एकूण ऋषिकेशाचे वचन राजा सांगे विस्तारून श्याम झाला ब्रह्मन वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सेवेची येतसे अगुरवेश वृत्ते आचरवले कोटीश न वचे दोष परियेसा ऐकोनी राजाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडी गा निर्वाण वचन तारळे शंकर मृत्युजय तुझे पाप निवारणाची सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थानासे भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र ते क्षेत्राचे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर्व प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरूपे विनयार्थ जे जे तिचे मनकामना पावे थोडी ज्ञानदार जाना सामना नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलोकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण पदपदी हस्ती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसेले लोहित द्वापारी रूपबित कलियुगे कृष्णवर्ण जाण सप्त पाताळ खालवणी उभे असे लिंग आपण कलियुगी मृदी होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तिथे उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्महत्यादी पंचपहा पाप परद्वारादी षट पापे दुःखशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शन तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीशी तोची जाणा रुद्रवंशी रायाशी म्हणे गौतम आदित्य सोमबोधवारी अमावस्यादी पर्वांभितरी स्नान करून समुद्री दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्रह्मन संतर्पण किंचित करीती अनंत पुण्य म्हणे गौतमी रायासी व्यातिपादे पवर्णिसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीची पूजेती पुण्य आगम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त रीते महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाण ऐसे परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकुनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपलासी पूर्वी कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या मध्यान काळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्षछायेत दुरोणी देखले चांडाळीत वधांध महारोगी वधवा आपण केशवपन्नी दिसे जैसे मुखमरण क्षण पडे धरणी प्राण त्याग करू पाये अशी अवस्था चांडाळीशी आली वृक्षछायेची देह टाकीला धरणीशी त्याजू पाहे प्राण आपला प्राण त्याजीची तये वेळी विमान उतरले तात्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खंटवांक धरुणी हाती टंकायुधे चंद्रवाळी चंद्रासारखा कांती केवळ किरीट कुंडले मिरवी कोपिली चतुर्थ वगैरे परी विमान सूर्यासारखे त्याच्या अतिविचित्र दिशे विराज आले चंडाळी जे काज अपूर्वतले ते वेळी आम्ही पुसले शिवदूतांशी
आले ती कवन कार्याचे दूत म्हणते आमाचे आलं चांडालने हवया ऐसे चांडाल बी पापिनीसी कैसी योग विमनेसी नेऊन श्वानासी सिंहासनी काही योगे शिवरात्री उपोषण नाही केले दाना पण केले नाही देखील येत नाही येसी कैसे न्याल तुम्ही अर्जुन जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांगे हेची खुना कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे राजे असे ऐसे बसले दूतासी त्यांनी सांगितले आमाची आद्यंत तये चांडाळाचा पूर्वी इचे जन्मस्थान ब्रह्मकुळी झाली कन्या सोमळी नाम असे पूर्वा सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूप इसी उपवर झाली पृतगृहेसी न मिळे वरतीये सारसी चिंता करती माता पिता न मिळे सुंदर वरतीयेसे उन्नत झाली 10 वरुषी मिळून एका द्विजाची गृहोत्तकेसी दिलेली कन्या विवाह झाल्यावरी होती तया पतीची घरी क्वचित तात्कळी येणे परी होती नारी पर्यसा वार्तता ऐसे पुढे देखा तिचे पतीच झाले दुःखा पंचत्व पावला तत्काळिका विधिशेके करून या ऐकून तिचे माता पिता कन्या आपली घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी तो नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापले प्रतिदिवशी चंचल होय मानसी परपुरुष ते देखुनी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्मे खंते झाली प्रकट झाले त्यात काळी गोप्य नोहे पातकाशी ऐसे तिचे पातकाशी प्रकट झाले सर्वाशी वाळीत केले त्याशी माता पिता बंधू वरदानिका शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्याभिचाराशी प्रकट रूपी अहिर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवानी रूपे होता अतिलावन्यी पूर्व वयी देखून या झाली त्याची कुलत स्त्री त्या शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसे पापिनी दुराचारी कुळवैरणी बेचाळीस स्त्रिया नासशी कामत्वे ब्राह्मण नासशी हीनसेवे राजाच्या द्विजक्षोभे यती नासे विषय सेवेने शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होणी परियेसी छेदली वासरू आहारासी मेष म्हणून या पापिनी छेदून या वत्स परियेसी पाक केला विनियेसी शिर ठेवले शंकेशी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासरू पाहत असे भुवनी धेनू दोहा वया लागी वस्तस्थानी असे मेष भ्रमित झाले अतिक्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होनियात वेळी शिवशिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने ऐसी पापे घडेली म्हणून ही चित्ती दुरात्मेनी तया वत्स शिराशी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षमिल्या जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्र बक्षिले वत्सासी एका रोदन करी समस्था पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसी कित्येक दिवसावरी नांदत होती क्षुद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दुती यमपुरासी घातले तिसी नरकात भोग बघ्या ती दुखित पुनरपी जन्म चांडाळी जातो उपजली ते नारी एका झाली उपजिताची आंधळी विद्रुपवर्णी जैसे काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय न मिळे तिची वस्त्रांना दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्ट ऐसे वर्तती माघ मासी लोक निघाले यात्रेशी महास्थान व कर्णासी कंत्रपुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमवेत चांडाळी गेली याची तर सर्व भिक्षुक बहुत तया संग समागमे जात असे येणे परी गोकर्णाची चांडाळ पातली सयासी कर वळवण्या महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने येणे परी मार्गात चांडाळ असे याची तर ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिची पूजेशी जाती सकळ जन त्याते मागत असे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवासाची अन्न कैसे हाती बिल्व मंजिरी ते घाले तिचे करी हुंगोनी पाहे एरी भक्षण वस्तू नव्हे मने कोपण टाकी असे अवसरी जाऊन पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला तो दिवशी पूजा पावली तो शिवाशी बिल्व मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण
त्या पुण्य करून इचे पाप गेले सद्जन्मीचे, ईश्वराचे प्रेम इयेचे म्हणून पाठवले अमासी. ऐसे म्हणती शिवदूत, तियेवरी शिंपित मृत, दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून, राजे असे म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकून गौतमाचे वचन राजा मने विसंतोषण, पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा झाला जाण. ऐसा पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण, सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ता. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.